माझ्या बाबांनी जो संघर्ष केला, अगदी शून्यातून स्वतःचं विश्व त्यांनी निर्माण केलं, तितकं नक्कीच आमच्या वाटेला आले नसल्यामुळे आम्ही जे करतोय त्याला मी संघर्ष म्हणू शकत नाही. आम्हाला खूप सगळं त्यांच्या आशीर्वादाने सगळं मिळालंय. जेव्हा तुम्हाला त्या सारेगम लिटिल चॅम्पला जायचं होतं आणि अगदी वय तुमचं 10-11 असेल त्या काळामध्ये, आणि मग त्याचा रियाज, त्याची तयारी, ते सगळं कसं काय घडून आलं? पण त्यांनी मला सांगितलं होतं की आतापर्यंत तू शास्त्रीय गातेस, ख्याल, बंदिशी, अभंग, गवळणी इतपत गातेस, पण तुला तिथे जाऊन गाण्याचे सगळे प्रकार गावे लागतील. याची जर तुझी तयारी असेल तरच मग आपण तिथे जाऊया. आणि मला अगोदरपासून सारेगममध्ये जायचंच होतं, त्यामुळे मग मी लगेच हो म्हटलं की आपण जाऊया. घागर घेऊन हा जो तुमच्या गवळणीचा तुम्ही गायलेला एक छोटासा, अगदी 1-2 ओळी जरी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ऐकलं तरी चालेल. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमक 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 चालली डोलत, वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या गतोलान, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हे जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, तुझ्या नावाचा जागर बोले तालावर संबळ, आई गळ्यात कवड्याची माळ आणि हातात परडी मशाल, आई विश्वाला तू तारणारी जागराला याव, जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे, अर्थात दुर्गेचा, या आदिशक्तीचा, आदिमायेचा. ही तिची 9 रूपं, या दुर्गा मातेची 9 रूपं, आणि तिचं पूजन आता घरोघरी चालू आहे. अगदी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, अर्थातच त्या जोडीला जी तिची पुढची रूपं जी आहेत ती आपण ज्याला म्हणतो ना की प्रत्येक वेळी तिने वेगवेगळी रूपं धारण केलीत. मग त्यामध्ये कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री, आणि अशा रूपांच्या माध्यमातून तिनं त्या महिषासुराचा वध केला. शेवटी प्रत्येक स्त्रीला आपली भूमिका सादर करण्यासाठी किंवा आपली भूमिका लोकांसमोर ठेवण्यासाठी या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये झगडावं लागतं, संघर्ष करावं लागतं, आणि मग कधीतरी दुर्गेचं रूप धारण देखील करावं लागतं. आज देखील अशाच आधुनिक युगातल्या नवदुर्गा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, आघाडीवर आहेत. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आणि याच जोडीला अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र जे तुम्हाला आम्हाला सर्वांना भावतं ते म्हणजे सांगीतिक, संगीत क्षेत्रामध्ये, गायन कलेमध्ये. अशीच एक नवदुर्गा आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. मी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये नेतो. आपण तिचं नाव सांगण्यापेक्षा मी आधी तिने गायलेल्या एका गाण्यातली पहिली ओळ सांगतो, त्याच वेळी तुम्ही जाणून घ्याल की ती कोण असेल. घागर घेऊन, आणखी एकदा बोलतो, घागर घेऊन. आता तुमच्या लक्षात आलं, कारण की हे 2 शब्द किंवा ही गवळण गावी तर याच गायिकेनं, आणि मग मात्र अख्ख्या महाराष्ट्रात त्या गायिकेनं आपल्या भक्तिमय सुरानं सगळ्यांवर गारुड केलं. आज तीच गायिका आता मोठी झाली आहे, कारण की आता तुम्ही 2009च्या त्या शो मध्ये गेला असाल. अगदी बरोबर आहे. 2009च्या सारेगम लिटिल चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती, भक्तिमय सुरेल आवाज असलेली आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका, अर्थात कार्तिकी गायकवाड. नमस्कार. आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. टॉप न्यूज मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद. मी आत्ताच म्हणालो की दुर्गेला
कधीतरी आक्रमक व्हावं लागतं आणि तिची रूपं धारण करावी लागतात. असं प्रत्येक रूप प्रत्येक स्त्रीला कुठे ना कुठेतरी धारण करावंच लागतं, जगडावं लागतं. अर्थात या क्षेत्रात, ज्या क्षेत्रात तुम्ही आता म्हणजे संगीत विशारद पण तुम्ही झालेला आहात आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे काही सतत तुम्ही म्हणत असता, मी शिकते, शिकत राहते, अजूनही शिकायचंय, ही शिकण्याची ओढ जी आहे, तर त्याचा वारसा तुम्हाला भले वडिलांकडून लाभला असला, पंडित कल्याणजी गायकवाड, पण तरी देखील तो वारसा आत्मसात करणं आणि उतरवणं यासाठी संघर्ष हा आलाच. तर असा कोणता संघर्ष सुरुवातीला करावा लागला? खरं तर प्रत्येक महिलेला जर करिअर करायचं असेल तर संघर्ष हा येत असतोच. पण मी म्हणेल की माऊलींच्या कृपेने संघर्ष तर मला तसा असं काही करायला नाही लागला. कारण तुम्ही म्हणालात तसं की घरातच आमच्या गाणं असल्यामुळे बाबांनी अगदी हसत खेळत आम्हाला ते गाणं शिकवलं आहे, शिकवतायत. त्यामुळे जो संघर्ष म्हणतो की तो तरी माझ्या वाट्याला आला नाही. पण जे बाबांनी शिकवलंय त्या वाटेने चालणं ते आम्ही करतोय. अच्छा, म्हणजे मुळातच संघर्षाचं जे रूप तुम्हाला पाहायला, संघर्षाचं जे खूप कठीण म्हणजे जो संघर्ष त्यांनी केलाय आयुष्यात, माझ्या बाबांनी जो संघर्ष केलाय, अगदी शून्यातून स्वतःचं विश्व त्यांनी निर्माण केलं, तितकं नक्कीच आमच्या वाटेला आलं नसल्यामुळे आम्ही जे करतोय त्याला मी संघर्ष म्हणू शकत नाही. बरोबर, आम्हाला खूप सगळं त्यांच्या आशीर्वादाने सगळं मिळालंय असं मी म्हणेन. संघर्ष जो केला तो त्यांनी केलाय. त्या संघर्षातून त्यांनी जे संघर्ष केला, त्यांनी जे दिवस बघितले, त्यांनी जे परिश्रम मेहनत घेतली, त्यांनी मला वाटतं की ते आमच्यासाठी केलं की आम्हाला हा सगळा पुढचा मार्ग सुखकर व्हावा. बरोबर. मग आता तुम्ही मुळातच म्हणजे आळंदीमध्ये म्हणजे माऊली देवाची आळंदी आपण ज्याला म्हणतो आणि त्या ठिकाणी तुम्ही बागडलात, खेळलात आणि वडिलांची अनेक भजनं, अभंग त्या माध्यमातून तुम्ही घरात पण ते ऐकत होता. तर जेव्हा तुम्हाला त्या सारेगम लिटिल चॅम्पला जायचं होतं आणि अगदी वय तुमचं 10-11 असेल त्या काळामध्ये, आणि मग त्याचा रियाज, त्याची तयारी, ते सगळं कसं काय घडून आलं? सारेगमला जाण्याचा निर्णय म्हणजे मी 10 वर्षाची होते तेव्हा. त्या अगोदर बरंच बाबांसोबत मी कार्यक्रमांना वगैरे जायचे. कौस्तुभ आणि मी, माझा भाऊ कौस्तुभ, आम्ही दोघेही तुकाराम महाराज महाकरंडक नावाची राज्यस्तरीय स्पर्धा दोघेही जिंकलो होतो. दोघे एकत्र गाऊन सुद्धा जिंकलो आणि वैयक्तिक दोघे सुद्धा ती स्पर्धा जिंकलो होतो. आणि घरी रोजचा रियाज वगैरे तर सुरू होताच. पण मी सारेगम वगैरे आम्ही सगळे घरी बसून बघायचो नक्की. कारण गाण्याचं वातावरण घरी असल्यामुळे ते म्हणजे दर सोमवार, मंगळवार आम्ही सारेगमप बघायचो. आणि माझी खूप तेव्हापासूनच म्हणजे इच्छा होती की आपल्याला कधी इथे जाता येईल. आणि तोपर्यंत लिटिल चॅम्प्सचं पर्व तर झालेलं नव्हतंच. म्हणजे मोठ्यांचंच पर्व झालं होतं. जे 2-3 पर्व आमच्या अगोदर झाले ते. आणि लिटिल चॅम्प्सचं पहिलं पर्व होणार होतं 2008ला. मला वाटतं जूनमध्ये चॅनलला ऍड सुरू झाली की आता लहान मुलांचं पर्व करायचं चाललंय. तेव्हा बाबांनी मला विचारलं की तू जाशील का मग सारेगममध्ये, तुझी इच्छा खूप आहे कधीपासून जाण्याची, तर आता बघ लहान मुलांचं पर्व सुरू होतंय. पण त्यांनी मला सांगितलं होतं की आतापर्यंत तू शास्त्रीय गातेस, ख्याल, बंदिशी, अभंग, गवळणी इतपत गातेस, पण तुला तिथे जाऊन गाण्याचे सगळे प्रकार गावे लागतील. याची जर तुझी तयारी असेल तरच मग आपण तिथे जाऊयात. आणि मला अगोदरपासून सारेगममध्ये जायचंच होतं. त्यामुळे मग मी लगेच हो म्हटलं की आपण जाऊया. आणि त्यांनाही माहित होतं की मला शास्त्रीय संगीतासोबत किंवा अभंग, गवळणी, जे आपलं भक्ती संगीत जे आहे त्याच्या व्यतिरिक्त चित्रपट गीतांची सुद्धा आवड आहे हे त्यांना माहित होतं. आणि मी गायचे पण घरी. त्यामुळे त्यांना एक विश्वास होता की केलं तर ही करू शकते चांगल्या पद्धतीने. अच्छा, मी मगाशी जे घागर घेऊन हा जो तुमच्या गवळणीचा तुम्ही गायलेला एक छोटासा भाग लोकांना ऐकवला, ते माझ्यासारख्याच्या आवाजात आणि तुमच्यासारख्याच्या आवाजात त्याच्यात फार जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही तुमच्या आवाजात ते ऐकलेलं आहे. त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा तिथून खरं म्हणजे ऐकायला आवडेल. तर ते एकदा थोडंसं अगदी 1-2 ओळी जरी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ऐकलं तरी चालेल. घागर घेऊन. कारण की तुमची ओळखच सुरुवातीला अगदी त्या गाण्यातून होती. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण,
ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमक 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 चालली डोलत. वाऱ्याच्या तोलान, वाऱ्याच्या ग तोलान, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. वा, आता आता लोकांना जाणवलं अरे हा कार्तिकी आहे, कार्तिकी आहे. सो मला हेच वाटायचं की याची तयारी कशी केली होती का या गवळणीची गाताना? काही वडिलांनी काही वेगळी तयारी करून घेतली? सारेगममध्ये मी गाण्याचे सगळेच प्रकार गायले, पण मला विशेष आनंद याचा होतो की बाबांच्या अनेक चाली मला गाता आल्या. मग ते अभंग असतील, गवळणी असतील, त्यातलीच बाबांनी संगीतबद्ध केलेली गवळण म्हणजे घागर घेऊन. आमचं पर्व बरंचसं पुढे गेलं होतं तेव्हा मी घागर घेऊन ही गवळण गायली आणि अगदी आदल्या दिवशीच ठरलं की मी ही गवळण गाणार आहे. म्हणजे काही काही गाणी आम्हाला आठवडाभर अगोदर मिळायची, तेव्हा आम्हाला वेळ पण मिळायचा त्याची तयारी करण्यासाठी. पण घागर घेऊन ही शूटच्या आदल्या दिवशी मिळालेली गवळण मला की आता उद्या ही गायची आहे. मग ती बाबांनी माझ्याकडनं एका रात्रीत बसवून घेतली आणि ती मी शूटमध्ये गायले. आणि ते काही डोक्यात नव्हतं की आपण हे काय, म्हणजे मी गाता गाता ते सहज ती उजवी भुवई घागर घेऊन म्हणताना उडल्या गेली आणि ते नंतर मग ते अभिनय जे तुम्ही अभिनय जे करता ते इतकं सहज झालं आणि ते रसिक प्रेक्षकांना आपल्या आवडलं. त्यामुळे अजूनही आता महाराष्ट्रात, भारतात किंवा भारताबाहेरही प्रोग्राम झाला तरी घागर घेऊनची फरमाईश ही असतेच. त्यामुळे ती गवळण एक खास हृदयात स्थान असली. नाही, मला हेच म्हणायचं की तुम्हाला सर्वात जास्त वंशमावर देखील किंवा जास्त गायला लावणारी ही गवळण आहे. माझा प्रोग्राम पूर्ण होत नाही या. एक्झॅक्टली, मला हेच म्हणजे ती ओळखच कार्तिकीची ती ओळख आहे. आता अशा एका व्यक्तीकडून तुम्हाला दाद मिळाली जिचं नाव घेतलं की आपल्याला म्हणतो ना आपण की पार्श्वगायिका कशी असावी आणि तिच्यासारखं बनायचंय अशी प्रत्येकाची एक ओळख असते तुमच्या क्षेत्रामध्ये. बरं, मला आठवते मुंबई पोलिसांचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही होतात. अर्थात सगळे लिटिल चॅम्प्स होतात. त्यामध्ये मुग्धा होती, आर्या होती, रोहित आणि प्रथमेश वगैरे तुम्ही सगळेच होते. आणि म्हणजे स्वतः गानसम्राज्ञी आशा भोसले त्या ठिकाणी होत्या, आशाताई होत्या आणि तुम्ही त्या ठिकाणी ते गायलं होतं रेशमाच्या रेघा. तुम्ही गाणं गायलत आणि त्यांना एकदा कधी माईक हातात जातोय असं झालं होतं. आणि मग जेव्हा त्यांच्या हातात माईक आला तेव्हा त्यांनी तुमच्यात शोधल्यावर ती कुठे आहे आणि मग विचारलं हा ही अगदी माझ्यासारखीच हातवात आलं होते असं त्या म्हणाल्या. म्हणजे तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलं होतं. त्यावेळी मला हेच म्हणायचं की जे आता तुम्ही म्हणालात की उजवी भुवई उडवणं किंवा हातवारे करणं त्यांच्यासारखंच, हे असं काही साबी नाही म्हणजे अचानक होतं त्यावेळी का कसं? म्हणजे आताही तुम्ही ती गाताना देखील तुमचा तो डावा हात सुद्धा अचानक म्हणजे ते काही ठरवून काहीच नव्हतं त्यावेळी सुद्धा. आणि आता सुद्धा आम्ही गातो किंवा असं काहीतरी आपल्याला हे बाबा गाताना आपल्याला ही ऍक्टिंग करायची वगैरे असं काही नसतं. ते गात असताना ते जे काय ते एक्सप्रेशन येतात किंवा त्यातूनच. ते आता आदरणीय आशाताईंसमोर गाण्याची संधी मिळाली रेशमाच्या रेघानी, तर तेव्हा पण असं नकळत ते हातवारे माझ्याकडनं झाले आणि कुठे डोक्यातही नव्हतं की ते त्याविषयी बोलतील त्या. आणि त्यांनी आवर्जून त्याचा उल्लेख केला, तर तेव्हा ते अर्थातच खूपच छान वाटलं होतं की त्यांनी एवढं ते नोटीस केलं बारीक सारीक गोष्टी. आणि तुम्ही म्हणालात तसं सारेगमपासनं जे म्हणजे गाताना जे नॅचरली जे एक्सप्रेशन येतात किंवा जे ते काही ठरवून होत नाही, ते आपण म्हणू शकतो देवाची कृपा. आणि त्या गाण्यातला पूर्णपणे समर्पित झालं की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप बाकी होत राहतात. बरोबर. पण खरं म्हणजे तुमचंही खूप भाग्य आहे, कारण की त्या दोन्हीही बहिणी म्हणजे मग लता दिदी असतील किंवा आशाताई असतील, दोघींनाही भेटण्याची तुम्हाला संधी आली. माझ्यामध्ये लता दिदी आणि तुम्ही तर एकत्र एका ठिकाणी आम्ही एका प्रोग्रामला पण राष्ट्रगीत तुम्ही काहीतरी आम्ही शिवसेनेचा कार्यक्रम होता तेव्हा महाराष्ट्र गीत एकत्र गाण्याची संधी आम्हाला मिळाली त्यांच्यासोबत. आणि आम्ही त्यांच्या घरी देखील गेलो होतो त्यांना भेटायला, तेव्हाही त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. अच्छा, महाराष्ट्र गीत तुम्ही एकत्र गायला होतात. म्हणजे तुम्हाला त्या दोन्ही बहिणींचा एक सहवास पण मिळालेला आहे, ज्या या क्षेत्रातल्या सर्वोच्च आहेत. म्हणजे आपण भारतात पहिल्यांदा या दोघींची गाणी ऐकूनच लहानाचं मोठं झालो आपण, आणि आज कितीतरी पिढ्या त्या ऐकतायत. सो मला असं म्हणायचं की जेव्हा आपल्या भोवती एक असा ऑरा निर्माण होतो की आपल्यावर एक आता एक जबाबदारी आली की आपण पण म्हणजे नुसतं आपण त्यांच्यासारखं हातवारी करतोय, त्यांच्यासारखी गातोय, तर एक जबाबदारी वाढते. मग अशा वेळी तुमच्यात काही आणखी बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात का, किंवा
आणखी ताकदीनं किंवा सामर्थ्यानं गाण्याचा काही प्रयत्न करायचा प्रयत्न आता तर नक्कीच गाण्यावर म्हणजे कोणतंही गाणं गायचं म्हटलं तरी ते आपण आता लता दीदींनी गायलंय किंवा आशाताईंनी गायलंय त्यांच्यासारखं तर आपण गाऊ शकत नाही. पण आपला जो आवाज आहे किंवा त्याच्यातून जे आपल्याला जितकं शिकता येईल तितकं शिकून मला वाटतं ते आपल्या पद्धतीने आपण गायला पाहिजे हे मला बाबांनी लहानपणापासून शिकवले. त्यामुळे सगळीच गाणी गाताना त्याच्यावर ओरिजिनल गाण्यावर तर नक्कीच विचार होतो, पण आता ते आपल्या आवाजात जाते तर आपण कशा पद्धतीने गातोय याचा पहिल्यापासूनच ते गाणं गायच्या अगोदर विचार केला जायचा. आणि सारेगमत पण मी त्यांची सुद्धा गाणी बरीच गायली आहेत. बाबांच्या चाली मी म्हटलं तसं अशा अनेक मोठमोठ्या गायकांची गाणी गाण्याची संधी आम्हाला मिळाली. पण ते वय तेव्हा पण ते वय असं इतकं लहान होतं की त्याच्यात एक वेगळा म्हणजे आम्ही जरी त्यांची गाणी गायली तरी ते आमच्याकडनं एखादी जागा किंवा असं काहीतरी आम्ही गायचो की मग ते परीक्षकांना आवडायचं की बाबा हे तू तुझ्या पद्धतीने करून मला तशा बऱ्याच कमेंट्स आल्या तेव्हा की हे गाणं ओरिजिनल वेगळं पण तू तुझ्या पद्धतीने ते करून गायलेस आणि ते आम्हाला ते वेगळे पण आवडले वगैरे. असं एखादं गाणं त्यांच्यातलं येऊ देत? आवडेलच नक्की गायला. पण मी जे म्हटलं की सारेगममध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली तर त्यातलं शोभा गुरटूंनी गायलेलं उघड्या पुन्हा झाल्या जे आहे ते गाणं मी तेव्हा गायले होते आणि ते फायनलला पण गायले होते. बरोबर. तर त्याच्या 2 ओळी मग सादर करते. मग आशाताईंचंच केव्हा तरी पहाटे. हो हो चालेल. मोगरा फुलला पण तुम्ही छान म्हटलं होतं. खरंय की नाही? बरं. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे. वा, चला गवळून गाऊन झाली तुमची, भावगीत पण झालं. एखादी ठसकेदार लावणी तर होणं गरजेचं, कारण की सगळ्या प्रेक्षकांना खरं म्हणजे ते ऐकायला आवडेल. खंडेरायाच्या लग्नाला असेल, नवरी नटली असेल, पतंगोडीचं असेल, तुम्हाला जे आवडतं ते गाणं फक्त ते आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सादर करावं. अहो येता जाता धक्का का हो मारता, नक्षीदार पदराला हात का हो लावता आहे, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला, हात नगा लावू माझ्या साडीला, हात नगा लावू माझ्या साडीला. वा, मला आठवतंय तुम्ही एक त्यावेळी गाणं गायलं होतं जैत्र जैत मधलं, लिंगोबाचा डोंगुरा आभाळी गेला, आणि तो जो तुम्ही तो सूर ओढला होता, ती तान घेतली होती, तेव्हा अवधूत गुप्ते त्यांनी ते म्हणजे अरे कुठे गेला हा सूर असं ती आम्ही रिॲक्शन पाहिली होती. तर ह्या आवाजावर जेव्हा म्हणजे तुम्ही भजनी गाता, अभंग म्हणता, भक्तिगीतं, भावगीतं, लावण्या, कशी म्हणजे ही रियाजाची कशी काय तुमची तयारी असते? प्रत्येक वेळी असं सूर वर नेणं, खाली आणणं, तार सप्तकात, मंद्र सप्तकात, हे कसं काय? नाही, रोजचा रियाज तर तो ठरलेलाच असतो. सकाळी उठल्यानंतर जे शास्त्रीय बेसवर जो रियाज असतो की सुरुवातीला एकच स्वर घेऊन तो स्वर गात राहणं, त्यानंतर पलट्यांचा रियाज किंवा एखादा राग घेऊन त्या रागाचा विस्तार करणं वगैरे, हा रोजचा रियाज तर आहेच आहे. आणि जेव्हा एखादं गाणं गायचं असेल तर त्या गाण्यावर पूर्ण विचार केला जातो की ते गाणं कोणत्या धाटणीचं आहे, मग त्याला आपण कशा पद्धतीचा आवाज लावायला पाहिजे. जर एखादं फोक सॉन्ग असेल तर त्याला पूर्ण ओपन गावं लागतं. एखादं भावगीत असेल तर त्याला थोडंसं सॉफ्ट, जे चित्रपट गीत किंवा एखादं रोमॅन्टिक गाणं असेल तर त्याला सॉफ्ट व्हॉइस, किंवा अभंग वगैरे गायचा असेल तर त्या चालीनुसार, शब्दानुसार तो गाण्यामध्ये भाव आणावा लागतो. त्यामुळे प्रत्येक गाण्याचा जो जॉनर आहे तो बघूनच ते गाणं गायलं जातं. रिशांक आता रियाज करून देतो का? रिशांक म्हणजे कार्तिकीचा मुलगा बरं का, म्हणजे अर्थातच
बऱ्याच जणांना हे माहिती आहे, सगळ्यांना ही बातमी ती कळलेली आहे, पण हम्म. आता तिला तो रियाज करून देतोय आणि त्यावेळी रिशांत आपल्याला ती कार्तिकी रिशांत छोटी. रियाजही करू देतो आणि रियाज ऐकतो सुद्धा आता. अरे वा. म्हणजे पुढचं लिटिल चॅम्पचं पर्व सुरू होणार असं दिसतंय. बर, या लिटिल चॅम्पचं पहिलं पर्व जे कार्तिकी म्हणून आपण जी छोटी होती त्या दरम्यानची तिची जेवढी काही गाणी तुमच्यापर्यंत ऐकवता येतील तेवढी तिने गायले. त्यामुळे माझं हे पहिलं पर्व मी इथं संपवतो. आता कार्तिकी मोठी झालेली आहे, त्यामुळे आता तिच्या पुढच्या कुठल्या स्टेप्स आहेत आणि तिनं पुढे काय केलं ते देखील आपण पाहणार आहोत. पण अर्थातच एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा आदिशक्ती तू जयोस्तु ते. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, आणि आपण पाहतोय आदिशक्ती तू जयोस्तु ते, आधुनिक युगातल्या नवदुर्गा. अशीच एक दुर्गा आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे आणि तिची अगदी ब्रेक पूर्वी आपण खूप छानशी तिने गायलेली गाणी देखील ऐकलेली आहेत. खरं तर अभंग गायिका म्हणून देखील ती आता प्रसिद्ध झालेली आहे, कारण की तिने खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभंग सेवा केलेली आहे, गाणी गायलेली आहेत, भजनं गायलेली आहेत. आणि याच दरम्यान जेव्हा ती मोठी झाली, तिचा प्रवास पुढे पुढे होत गेला, मग ती वारी दिंड्यांमधून अक्षरशः त्या ठिकाणी एक निवेदिका म्हणून देखील तिने उत्तम असं काम केलं. इतकंच नव्हे तर त्या जोडीला सगळ्यात महत्वाचा म्हणजे तिचे अल्बम देखील नंतर आले. म्हणजे दिनाचा सोयरा पांडुरंग हा पहिला अल्बम 2012 मध्ये आला. अर्थात दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या कार्यक्रमाला होते, त्यामुळे त्यांची आठवण त्याबद्दल काही सांगा. सारेगमचं पूर्ण पर्व आदरणीय बाळासाहेबांनी बघितलेलं होतं. आणि सारेगम मी जिंकल्यानंतर माझा पहिला सत्कार हा त्यांनी केला. मला घरी बोलवलं. घरी गेल्यानंतर मी त्यांना मनसुद्धा तुझं गोष्ट आहे हे त्यांच्यासमोर गायले. तर मी जसं गाणार होते ते एक एक सूर लावायच्या अगोदर त्यांचा हात तसा वरती जायचा. म्हणजे त्यांना ते इतकं कलेची त्यांना आवड आणि कलाकाराविषयीचं जे त्यांचं प्रेम, स्वतःच कलेचे दर्दी ते. हो, त्यामुळे त्यांनी खूप सुंदर असं कौतुक केलं, खूप छान पाहुणचार केला आमचा. आणि त्यानंतर आम्ही एका कार्यक्रमाला शिवसेनेच्या पण भेटलो. माझा पहिला अल्बम तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने दिनांचा सोयरा पांडुरंग, ज्याचं संगीत बाबांचंच आहे आणि गायले मी. तर तो अल्बम शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते रिलीज झाला. त्यामुळे ती एक खूप मोठी आठवण तुमच्यासोबत आहे, प्रश्नच नाही. दुसरा अल्बम त्यांचा स्वरानुभूती 2015 तुमचा रिलीज झाला. आणि आपल्याला आठवत असेल, म्हणजे बरेच जण तो कार्यक्रम सुख म्हणजे नक्की काय असतं आणि कार्यक्रम तर सगळ्यांच्याच लक्षात राहिला, पण त्याचं टायटल सॉन्ग मात्र कुणीच विसरणार नाही. आणि ते टायटल सॉन्ग गायलं होतं कार्तिकीनं. त्यामुळे महत्वाचं म्हणजे जो प्रवास आहे, म्हणजे छोटा पडदा नंतर मोठा पडदा इथपर्यंत देखील त्यांचा प्रवास पुढे गेला. विशेष म्हणजे 2019ला मॉर्निंग कीर्तन या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देखील आपण एका वृत्तवाहिनीसाठी केलं होतं. झी टॉकीज मायामध्ये होती. झी टॉकीज मी गेले 5 वर्ष गजर कीर्तनाचा जो कार्यक्रम असतो त्याचं निवेदन करते. अगदी बरोबर. त्यामुळे विशेष म्हणजे एकच प्रकार फक्त आणि त्याच प्रकारात प्रावीण्य असं नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकारात निपुण होऊन तो प्रकार कसा हाताळता येईल याचे प्रयत्न कार्तिकीने केले. अर्थात माऊलींचा आशीर्वाद, वडिलांची साथ आणि त्यांचा स्वतः सूर जो त्यांच्यासोबत कायम आहे, जो सतत आनंदित सूर आपण ज्याला म्हणूया. थोडक्यात या घराण्याची परंपरा म्हणजे अर्थातच पंडित कल्याणजी गायकवाड असतील आणि त्यांचे सगळे हे आपण काय म्हणू त्याला, म्हणजे कौस्तुभ जो आहे त्यांचा भाऊ, तो देखील गौरव महाराष्ट्राचा याचा त्या पर्वाचा देखील विजेता होता. त्याचं गौरव म्हणजे कौस्तुभ, आणि त्याचं गाणं जर तर लगेच सगळ्यांच्या लक्षात येईल, आम्ही लग्नाळू, आणि लगेच तो लक्षात राहतो आपल्या मध्ये. तोही काहीतरी कंपोज करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. सो आणि आता कैवल्य देखील गातोय, म्हणजे त्यांचा छोटा भाऊ तो देखील गातोय आणि कदाचित रिशांक आपल्याला गाताना बघायला मिळेल. सो मला एक असं तुम्हाला विचारायचं की हा जो सगळा प्रवास, घरात असं संगीतमय वातावरण, मग एकदम अभंग गायिका, आणि मग तिथून ती वेगळीच सुरुवात तुमची झाली, तर तो कसा काय एक ठेवा जपलात?
घरी वारकरी सांप्रदायिक वातावरण असल्यामुळे आणि सांप्रदायात ते बाबांचं नाव खूप मोठं आहे आणि ते अ, भजनामध्ये त्यांचं अग्रगण्य नाव आहे. त्यामुळे ते ते एक आमच्याकडनं जपल्या गेलंच आहे. तो एक ओढा आहेच. पण बाबांनी पहिल्यापासूनच आम्हाला म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं, की सारेगममध्ये गाण्याचे सगळे प्रकार सादर करायचे हे जे त्यांनी सांगितलं आणि तेव्हापासून ती जी एक सवय लागली, की सगळ्या प्रकारचं गाणं आपल्याला आलं पाहिजे. मग ते काहीही असो. ते अगदी फोक असो किंवा चित्रपट गीत असो, शास्त्रीय बेसवर आधारित एखादं नाट्यगीत असो, ठुमरी असो, गझल असो, दादरा असो, हे सगळं आपल्याला गाता आलं पाहिजे हे पहिल्यापासून बाबांचा तो आग्रह असायचा. त्यामुळे ती एक सवय लागली की आता आपण फक्त एकाच साच्यात नाही बसायचं, तर आपल्याला सगळे प्रकार गाता आले पाहिजे. त्यामुळे जे जे काही माझ्या वाट्याला येईल ते मी नक्कीच गाण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. तुम्ही देश विदेशात लाईव्ह शोज पण केलेत. खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सूत्रसंचालन निवेदन केलीत. इतकंच नव्हे, ज्या सारेगम लिटिल चॅम्पमध्ये तुम्ही एक काय म्हणतो आपण त्याला, त्याचा एक सहभाग होतात, पण एक स्पर्धक म्हणून. तिथेच तुम्ही ज्युरी म्हणून देखील नंतर गेलात आणि बरोबर. वर्तुळात पूर्ण झालं. पूर्ण झालं. तर मला असं म्हणायचं की तुमचा आणि बाबांचा असा कोणता अभंग अत्यंत आवडीचा आहे जो तुम्ही गाण्यासाठी आत्ता उत्सुक आहात की हा तो अभंग आम्हाला आवडतो आणि तुमच्याकडून अभंग तर आम्हाला ऐकावाच लागेल आणि अभंग गायिका म्हणून तुम्ही प्रसिद्ध. तुम्ही ज्या अल्बमचा आता उल्लेख केला स्वरानुभूती, हा. त्या स्वरानुभूतीमध्ये पंडित सुरेशजी वाडकर, वैशालीताई सामंत, मी आणि बाबा आम्ही चौघेही गायलोय. आणि त्यात मी एक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी गायली आहे, बर. याती कुळ माझे गेले हरपून. बर. बाबांचंच कंपोजिशन हो, आहे हो. आणि त्यांनी ते माझ्याकडनं गाऊन घेतलं, तर मला ते अत्यंत प्रिय आहे मला. त्यामुळे त्याच्या 2 ओळी आपल्यासाठी नक्कीच त्या विरहिणीच्या सादर. नक्कीच. गवळणी झाली आता विरहिणी व्हायला हवी. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंग वाचोनी अणुनेने. याती कुळ माझे किती शिकवाल माझ वेळोवेळा, मी तया गोवळा, मी तया गोवळा रतलिये. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंग वाचोनी अणुनेने. याती कुळ माझे. वा. ही कार्तिकी गायिका नंतर गीतकार आणि संगीतकार पण झाली आहे. आणि गणपती बाप्पा मोरया या गाण्याचे बोल रचून मग संगीत पण दिलं आणि गायलत सुद्धा. तो अगदी अलीकडचाच प्रयोग आहे तो. तो अलीकडचाच आहे. तर ते का म्हणजे आता म्हणजे असं वाटलं की आता नाही, आता आपण पण संगीतकार व्हायला पाहिजे, गीतकार व्हायला पाहिजे? खरं तर असं वाटलं म्हणण्यापेक्षा मी ना लहानपणापासून बाबांना बघत आली आहे संगीत देत असताना. एखादा अभंग असेल, गवळण असेल, कोणतंही गाणं असेल, ते संगीत द्यायचे आणि तेव्हापासून मला ते खूप असं कौतुक वाटायचं की कसं त्यांना सुचत असेल किंवा काय. आणि ती प्रोसेस आम्ही सगळी खूप जवळनं बघायचो. ते असं हार्मोनियम घेऊन बसतात आणि मग त्यांना ते सुचतं आणि तो एखादा अभंग वगैरे काही चाल लावली की मग ते आईला, मला, कौस्तुभला असं जवळ बोलवणार आणि ते गाऊन दाखवणार की हे कसं वाटतंय वगैरे. ती जी प्रोसेस जी आहे, मला वाटतं ती एक भगवंताची जी कृपा लागते, ती कृपा त्या याच्यात उतरत असेल की ते इतक्या छान त्यांना सुचतं. त्यामुळे ते मी बघत होते लहानपणापासून. आणि त्यांच्यानंतर कौस्तुभ पण आता कंपोज करायला लागला. पण मी असं ठरवलं नव्हतं की मला पण कंपोजर व्हायचंय किंवा ते जे सांगायचे ते मी गायचे. त्यामुळे पण असं अचानक थोडं त्यांना जाणवलं की ही काहीतरी नवीन करू शकते. तर एक गाणं होतं, त्याला चाल लावायची होती. मुक्ताबाईंचं एक गाणं बाबांनी आता 2-3 अभंग केले, त्यात मुक्ताईंचा एक होता. तर बाबा म्हणाले, बघ तुला काही सुचतंय का.
त्याच्यावर मग मी तो विचार केला आणि माझी मुक्ताई मुक्ताई नावाचं एक हो. गाणं ते माझं पहिलं कंपोजिशन. हम्म. मग ते बाबांना आवडलं. मग तिथून पुढे की अरे मग तो एक कॉन्फिडन्स आला की आपल्याला जमू शकते हे. मग त्यानंतर तुम्ही जो उल्लेख केला रिशांगचा, तर रिशांगसाठी अंगाई मी बनवली. हो मग त्याच्यात शब्द आपसूक ते सुचल्या गेले शब्दाला चाल आणि मग ते गायलं सुद्धा आणि त्याचा खूप छान रिस्पॉन्स रिस्पॉन्स पण लोकांचा आहे. आहे त्याला. आणि त्यानंतर आता तुम्ही उल्लेख केला तसं गणपती गणपतीचं बाप्पा गाणं. मोरया. नक्कीच. आता मला तुमच्याकडनं एक महत्वाचा विषय जाणून घ्यायचा आहे की संगीतामध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात सगळे संगीतकार, तुम्ही गायक गीतकार मिळून. तसाच एक प्रयोग तुमच्याकडनं घडला, म्हणजे अर्थात 5 तालांचं स्वरबद्ध करणारं एक गवळण, त्या बरोबर. ठिकाणी तुम्ही संत एकनाथ महाराजांची गवळण तुम्ही ती रचलीत, म्हणजे ती गायलीत, संगीत दिलं वडिलांनी. ते दुडीवर दुडी म्हणून ते दुडीवर होतं. दुडी. म्हणजे ती 5 तालांमध्ये, मी माझ्या प्रेक्षकांसाठी सांगतो की 5 तालांना स्वरबद्ध करणं इतकं सोपं नाहीये. जपताल, रूपक, एकताल, तीन ताल, भजनी भजनी ठेका या ठेका. सगळ्यांना मिळून एकत्र करणं, स्वरबद्ध करणं, अर्थात पंडित कल्याणजी गायकवाड आणि स्वतः कार्तिकी त्यांनी दोघांनी मेहनत घेतली. तर ते दुडीवर दुडी जे आहे ते 5 तालांमधलं, तर इतकं तर पूर्ण ऐकवता येणार नाही, पण अगदी त्याची 1-2 ओळी आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच. खूप सुंदर प्रश्न आहे हा. खरं तर बाबांनी माझ्या पहिल्या अल्बमपासून, माझ्या पहिल्या अल्बममध्ये त्यांनी 11 मात्र्यातली एक गवळण कंपोज केली होती. ती माझ्या पहिल्या अल्बममध्ये होती. स्वरानुभूतीमध्ये त्यांनी एक 9 मात्र्यात गवळण केली. आता इतकं वेगळं झाल्यानंतर मग आता काय तर त्यांनी 5 तालांमध्ये ही गवळण 5 तालांमध्ये दुडीवर दुडी म्हणजे केली. आणि मला सांगायला आवडेल की कार्तिकी कल्याणजी गायकवाड ऑफिशियल नावाचं आमचं KKG. युट्यूब चॅनल आहे. केकेजी प्रोडक्शन आहे आमचं. आणि त्यात बाबांचं, कौस्तुभचं, माझं काही नवीन गाणं आलं की आम्ही त्या युट्यूब चॅनलला टाकत असतो. आत्ता सगळ्या ह्या ज्या गाण्यांचा आपण उल्लेख केला ते सगळे त्या आपल्या युट्यूब चॅनलवर आत्ता अवेलेबल आहेत गाणी. तर तुमच्या माध्यमातून मी आपल्या रसिक प्रेक्षकांना नक्की नक्कीच. सांगेल की तुम्ही ते चॅनल बघा आणि नक्की ही सगळी गाणी ऐका. आणि दुडीवर दुडीचा तुम्ही उल्लेख केलात तर ते कंपोजिशन बाबांचं आहे. आणि जसं म्हटलं तसं की हे वेगवेगळ्या तालांमध्ये त्यांनी प्रयोग केला, तसा हा दुडीवर दुडी एक प्रयोग आहे. तर त्याच्या 2 ओळी नक्कीच. नक्कीच सादर करते. दुडीवर दुडी गवळणी साथी निघाल्या, दुडीवर दुडी गवळणी साथी निघाल्या, गवळण गोरस म्हणो विसरली, गवळण गोरस म्हणो विसरली, दुडीवर दुडी गवळणी साथी निघाल्या, दुडिया माझारी कान्होबा झाला भारी, दुडिया माझारी कान्होबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी, दुडीवर दुडी गवळणी साथी निघाल्या, दुडीवर दुडी गवळणी साथी निघाल्या. वा. कार्यक्रमाची सुरुवातच आपली घागर घेऊन या गवळणीने झाली होती आणि आता शेवटाला देखील त्यांनी गवळणच म्हटली आणि अतिशय सुंदर दुडीवर दुडी. अर्थात या दरम्यान आपण ठसकेबाज लावणी देखील ऐकलीत, भावगीत देखील ऐकलत, नंतर भजन देखील ऐकलत, अभंग देखील आतापर्यंत त्यांनी सगळे सादर केले, त्यातला एक अभंग त्यांनी छोटा म्हणून दाखवला. पण आता सगळ्यात शेवटी एक भक्तिगीत व्हायला पाहिजे, पण हे भक्तिगीत त्यांच्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण की आता खरं तर सर्वत्र दुर्गा मातेची पूजा चालू आहे. बरोबर. आणि त्याच धर्तीवर, पार्श्वभूमीवर त्यांचं एक गाणं देखील रिलीज होत आहे, देवीचा गोंधळ. आणि आता तिचंच स्वरूप आहे, तिचाच कार्यक्रम आहे, तिच्याच कार्यक्रमातली एक नवदुर्गा म्हणून या ठिकाणी आहे. तर तिच्याकडून देवीचा गोंधळ काय आहे तो तर आपल्याला ऐकायला हवाच. त्यामुळे या कार्यक्रमाची शेवट, तो पहिल्यांदा स्वरूप काय फक्त सांगाल नेमकं काय आहे, आणि मग त्या गाण्याने आपण शेवट करूया. देवीचा गोंधळ हे गाणं आता माझ्याच यूट्यूब चॅनलला, कार्तिकी कल्याणजी गायकवाड ऑफिशियल यूट्यूब चॅनलला रिलीज झालं आहे. तर आपण सगळ्यांनी नक्की ते ऐका. ते मी स्वतःच लिहिलेलं आहे, कंपोज केलं आणि गायलंय देखील. तर देवीचा हा आशीर्वाद आहे की हे गाणं खूप म्हणजे अगदी 1 ते 2 दिवसांमध्ये पूर्ण ऑडिओ व्हिडिओ सहित तयार झालेलं आहे आमचं गाणं. तर नक्की तुम्ही ऐका. आणि त्याच्याच 2 ओळी आता.
हे जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, तुझ्या नावाचा जागर बोले तालावर संबळ, आई गळ्यात कवड्याची माळ आणि हातात परडी मशाल, आई विश्वाला तू तारणारी जागराला याव, जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई. वा, खऱ्या अर्थानं जागर या गाण्यात देवीचा झालेला आहे. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही या ठिकाणी आलात अगदी वेळात वेळ काढून. रिशांक अक्षरशः तुमच्याकडे वाट पाहत असेल, बराच वेळ तुम्ही स्टुडिओत आहात, पण निश्चितपणे प्रेक्षक देखील तुमची तितकीच आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यामुळे खूप धन्यवाद. या कार्यक्रमात प्रेक्षकांची देखील मागणी होती की यावेळी कार्तिकी गायकवाड यांना आम्हाला ऐकायला आवडेल आणि निश्चितच ती मागणी आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशीच कार्तिकीने सांगितलं की संघर्ष आमच्या वाट्याला आले नाही, आमच्या वडिलांच्या वाट्याला आला, पण तो संघर्ष जो वडिलांनी झेलला, वडिलांनी केला, अर्थातच कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलांच्या वाट्याला संघर्ष येऊ नये असं वाटतं. तो सगळा आपला स्वतःसाठी झेलून त्यांच्यासाठी अगदी मखमली वाट निर्माण केली, पण त्या वाटेवर चालणं देखील तितकं सोपं नसतं. ती वाट शेवटापर्यंत अशीच चालत न्यायची असेल, ज्याला आपण पंढरीची वाट म्हणतो, ती वारी असेल, दिंडी असेल किंवा गायन असेल, त्या प्रत्येक क्षेत्रातला रियाज, त्या प्रत्येक क्षेत्रातला सराव आणि महत्वाचा म्हणजे तुमचा ज्यांच्याशी नाळ जोडली आहे त्या सर्वांशी असलेला लगाव कायम असला पाहिजे. आणि तो निश्चितपणे कार्तिकीनं जपलाय. भविष्यात देखील तिच्याकडून अशाच सुंदर गायन, तिच्या संगीत क्षेत्रात तिने नव्यानं पाऊल टाकलंय किंवा गीतकार म्हणून पाऊल टाकलंय, प्रत्येक क्षेत्रात तिला यश लाभो. आई देवीच्या कृपेनं तिने जो आता देवीचा जागर या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर गायलाय तो सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत राहा अशाच नवदुर्गा पुन्हा एकदा आपल्या नवीन याच कार्यक्रमात. आदिशक्ती तू जयोस्तुते, आधुनिक युगातल्या